नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इंग्लिश ग्रामरमधील नॉट ओनली बट ऑल्सो हा घटक आपण शिकणार आहोत. नॉट ओनली बट ऑल्सो याचा अर्थ हे सुद्धा आणि ते सुद्धा, म्हणजे हेही आणि तेही. नॉट ओनली बट ऑल्सो याचा वापर करताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे, तर वाक्यात पुन्हा पुन्हा येणारे शब्द आणि आर, अँड, ॲज वेल ॲज हे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारे शब्द पहिल्यांदा काढून टाकायचे आहेत. आता आपण यूज नॉट ओनली बट ऑल्सो कसा वापर करायचा आहे ते आपण वाक्यातून शिकूया. शी प्लेज कबड्डी, शी ऑल्सो प्लेज खो खो. या वाक्यामध्ये कॉमन शब्द बघा, शी प्लेज हे दोन शब्द आलेले आहेत आणि कबड्डी आणि खो खो हे वेगळे दोन शब्द आहेत. तर आपण सुरुवातीला शी प्लेज हे दोन शब्द घेऊया, त्यानंतर लगेच नॉट ओनलीचा वापर करूया. नॉट ओनली पुढे कबड्डी, शी प्लेज नॉट ओनली कबड्डी. आता पुढे बट ऑल्सोचा वापर करूया, बट ऑल्सो खो खो. म्हणजे वाक्य असं होईल, शी प्लेज नॉट ओनली कबड्डी बट ऑल्सो खो खो. त्यानंतर दुसरं वाक्य बघूया, ही प्लेज द गिटार, ही ऑल्सो सिंग्स सॉन्ग. याच्यामध्ये कॉमन शब्द बघा एकच आहे आणि तो म्हणजे ही. ही हा एकच कॉमन आहे, तो आपण पहिल्यांदा लिहून घेऊया ही. त्यानंतर लगेच आपण नॉट ओनली वापरूया. पुढचा बघा गिटार शब्द आहे, प्लेज द गिटार हा शब्द वापरूया. त्यानंतर लगेच बट ऑल्सो सिंग्स सॉन्ग. म्हणजे वाक्य कसं होईल पहा, ही नॉट ओनली प्लेज द गिटार बट ऑल्सो सिंग्स सॉन्ग. तिसरं वाक्य आपण बघूया, आनंद इट्स अ मँगो अँड अ बनाना. या वाक्यामध्ये त्यांनी अँडचा वापर केलेला आहे, पण कॉमन एकही शब्द नाही. अशा वेळेस आपण अँडच्या आधी असणारा जो शब्द आहे त्याच्या अगोदर नॉट ओनली वापरायचा आणि अँडच्या पुढच्या शब्दाच्या अगोदर बट ऑल्सो वापरायचा. बघा, आनंद इट्स नॉट ओनली अ मँगो बट ऑल्सो अ बनाना. आनंद इट्स नॉट ओनली अ मँगो बट ऑल्सो अ बनाना, असं वाक्य. त्यानंतर चौथं वाक्य थोडं वेगळं आहे पहा, मेन वर्क इन द फॅक्टरी, वीमेन ऑल्सो वर्क इन द फॅक्टरी. या दोन वाक्यामध्ये मेन आणि वीमेन हे दोन वेगळे शब्द आहेत, उरलेले सगळे सारखेच शब्द आहेत, म्हणजे सेम आहेत. तर सुरुवातीलाच आपण अशा वेळेस नॉट ओनलीचा वापर करूया. नॉट ओनली मेन बट ऑल्सो वीमेन. आणि पुढचं वाक्य आहे तसं घेऊया, वर्क इन द फॅक्टरी. म्हणजे वाक्य कसं होईल, नॉट ओनली मेन बट ऑल्सो वीमेन वर्क इन द फॅक्टरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.